थांबा, पावसाळ्यात मुक्त गोठ्यामध्ये शेणाचा राडा होऊन तुमच्या पण गाय आजारी पडतात का नाही, तुमचं आर्थिक नुकसान होतंय का? तर ह्या गोष्टी करून तुम्ही तुमचं आर्थिक नुकसान टाळू शकता. त्यासाठी सिंपल उपाय आहे की आता पाऊस जवळपास 6-7 दिवस पडलाय, पण कालपासून पाऊस उघडलाय, थोडंसं ऊन पडलंय. तर करायचं काय की मुक्त गोठ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सगळं शेण हे झालेलं आहे ते सगळं कलेक्ट करून घ्यायचं, गोळा करायचं आणि गाडीमध्ये टाकून आपण आपल्या उकिरड्याच्या ठिकाणी नेऊन टाकणार आहे. त्याच्यामुळे होईल काय की नाही, ही जी आपली मुक्त स्पेस आहे की ज्या ठिकाणी आपल्या गाया मुक्त विहार करणार आहे, फिरणार आहे, त्या ठिकाणी शेण जास्त साचलं जाणार नाही. ती जागा पूर्णपणे निर्मळ राहील आणि निर्मळ राहिली तर त्या ठिकाणी गाया आजारी पडायचा धोका टाळला जातो. कारण पाऊस पडला आणि शेण जर तुमचं जास्त असेल तर त्यामुळे राडा होतो, चिकचिक होते, त्याच्यामुळे गायांच्या नखांमध्ये आजार होतात किंवा गाया आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. आणि गाय आजारी पडला की त्यांचं दूध कमी होतं आणि त्याचा आर्थिक तोटा आपल्याला बसतो. तर आपला तोटा करून घ्यायचा नसेल तर आपली जी मुक्त जागा आहे ती पूर्णपणे निर्मळ ठेवा. आता मुक्त गोठ्याची कन्सेप्टच अशी आहे की आपल्याला महिन्यानंतर किंवा 2 महिने 6-6 महिने म्हटलं तरी आपण या ठिकाणी शेण काढलं नाही तरी चालतं. पण पावसाळ्यामध्ये त्या गोष्टी कुठेतरी लागू होत नाही. पावसाळ्यामध्ये आपल्याला थोडं कष्ट वाढतात की म्हणजे मी माझे कष्ट वाढून घेतो, मी सगळे हे गोळा करतो ते जेणेकरून माझ्या गाया किती पाऊस असेल तरी ह्या ठिकाणी मुक्तपणे फिरतात, ह्या ठिकाणी थांबतात. थोडा पाऊस उघडला की ह्या मुक्त जागेत येऊन बसतात. अदरवाईज जर जास्त राडा झाला असेल तर गाया ह्या ठिकाणी बसू शकत नाही, बसता येत नाही. त्याच्यामुळे गायांचं दूधही कमी होतं, त्यांची हेल्थही चांगली राहत नाही आणि गाया आजारी पडायची शक्यता जास्त असते. त्यामुळे मुक्त गोठावाल्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला गाया जर निरोगी ठेवायच्या तर आपला गोठा पावसाळ्यामध्ये निर्मळ ठेवा, जेणेकरून गायांना पावसाळ्यामध्ये पण मुक्तपणे फिरता येईल आणि आपला धोका आणि आपलं आर्थिक नुकसान टाळा.